नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे लातूर येथील टाउन हॉल अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी लातूर बिल्ट एक्सपो 2023 चं आयोजन करण्यात आलेलं आहे। रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा भव्य अशा स्वरूपाचा प्रवेशद्वार, हे भव्य अशा स्वरूपात प्रवेशद्वार इथं केलेलं आहे। या एक्सपोच्या जे काही एक्सपोचं उद्घाटन केलेलं आहे आणि इथे वेगळे स्टॉल्स आले आहेत, त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या वतीनं ज्या ज्या सेवा सुरू आहेत त्या सेवांचं मार्केटिंग करणं हा या लातूर बिल्ट एक्सपो 2023 चा एक महत्त्वाचा उद्देश आहे। या आपण जाणून घेऊयात की लातूर बिल्ट एक्सपो नेमका काय आहे आणि कशा प्रकारचे प्रॉडक्ट्स, कशा प्रकारच्या सेवा सुविधा देणारे बांधकाम क्षेत्रातील त्या रिलेटेड व्यावसायिक या ठिकाणी आले आहेत। पाहूया लातूर बिल्ट एक्सपो 2023 काय आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस असतात किंवा ज्या काही बांधकाम व्यावसायिकाच्या गरजा आहेत त्यामध्ये सळी आणि भिंतींचे रंग असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स घेऊन वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे ब्रँड या ठिकाणी आलेत। आपल्यासोबत कलरचा ब्रँड, पेंटचा ब्रँड आपल्यासोबत एक आहे, त्यांचासुद्धा एक स्टॉल आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय आहे तुमचं प्रॉडक्ट आणि एक्सपोमध्ये येण्यापाठीमागचं तुमचं मोटो काय आहे? सर, आपलं मॅन्युफॅक्चरिंग आपण पेंट मॅन्युफॅक्चर करतो। औरंगाबादला आपली कंपनी आहे। ब्रँड कंपन्यामध्ये क्वालिटी तर असतेच, सिमिलर आता जे आपण कंपनी आहेत ते क्वालिटी पण भेटते आणि ते अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण कस्टमरला अवेलेबल करून देतो। आपली OnePlus पार्शान इंडस्ट्री कंपनी आहे। आपले रॉ मटेरियल आहे ते आपण बाहेर देशातून पण इम्पोर्ट करतो आणि क्वालिटी वाईज मटेरियल आहेत, वॉटरप्रूफिंग पेंट्स आहेत आपल्याकडे, इंटेरियर इमल्शन, एक्सटेरियर इमल्शन पण प्रोडक्ट्स आहेत जे की आपल्याकडे इंटेरियर आणि एक्सटेरियर इकॉनॉमिक लेवलपासून ते प्रीमियम लेवलपर्यंत आहेत, जे की आज कस्टमरची नीड आहे की बाबा आम्हाला कलर करायचं पण बजेट जास्त नाही आहे, मग त्या लेवलला आपण चांगले ग्लॉसवाले लॉंग लास्टिंग कलर आणलेले आहेत आणि ते पण अफोर्डेबल प्राईसमध्ये। बरं, आता आपण इथं मी ज्यावेळेस आलो काही ग्राहक या स्टॉलला भेट देत होते आणि त्यांनी तुम्ही काही प्रात्यक्षिक दाखवत होतात, ते काय होतं नेमकं म्हणजे ते आपल्याला? हा प्रोडक्ट तुम्ही बघू शकता। अच्छा, हा डॅम्प्रूफ म्हणून आपण आणलेला प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये आपण डेव्हलप केलेला आहे। ओके, उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडे हीट खूप जास्त असते, ते हा आपलं छत आपल्या घरामध्ये 10% म्हणजे सेल्सिअस टेम्परेचर रिड्यूस करतं, जे की आपण उन्हाळ्यात 10 गरमी जास्त आहे ते थंड करतं। पावसाळ्यामध्ये लिकेज हे ते घरामध्ये आपल्या मेजरली प्रॉब्लेम तोच आहे, तर हे वॉटरप्रूफ पूर्ण करतात। त्याचं मी सॅम्पल म्हणून केलेलं, आम्ही जोडीला कलर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून 3 दिवस झालं ठेवलेलं आहे, थोडेही लिकेज नाही आहे आणि हे व्हाईटनेस असल्याने UV रेडिएशनमुळे थंड पण राहतं, म्हणजे एका कलरमध्ये तुम्हाला हे कलर पण होईल, थंड पण राहील आपल्या घर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हे लिकेज पण होऊ देणार नाही, त्यामुळे आपली बिल्डिंगचे लाईफ 100% वाढणार आहे। हे ब्रँड कंपनीचे कलर असतील तर ते खूप कॉस्टली जातात, मला ते आपण अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपण त्यांना देणार आहेत। बरोबर, ब्रँड कंपनीची जी क्वालिटी आहे कलर्सची तर ते कमी कॉस्टमध्ये तुम्ही आणला असं तुमचं म्हणणं आहे, मग त्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता? कारण मटेरियल अर्थात महाग असेल। सर, आपलं पर्चेसिंग जी आहे आपण बेल्जियम, जर्मनी, UK, थायलंड पासून आपण इम्पोर्ट करतो, जे डायरेक्टली आपल्या पोर्टवर JNPT पोर्ट, बॉम्बे पोर्टवर येतात, तिथून आपल्या फॅक्टरीवरच कंटेनर येतात ते, त्यामुळे आपली पर्चेसिंगमध्येच आपण 10% आपली सेविंग आपण तिथं करतो। आपली R&D टीम आहे आपल्या लॅबमध्ये पण आपण डेव्हलप केलेले, आपण तिथं चेक करतो, त्या विनाकारण जास्त पडणारे केमिकल पण आपण त्याला रिड्यूस करून जे प्रॉपरली ज्या प्रोफेशनमध्ये असायला पाहिजे ते पूर्ण आपण सिस्टीम वाईज काम करतो। स्मॉल स्केल कंपनीच्या लेवलला या आपले मोबाईल ॲप्लिकेशन पण आहेत आणि आपला जो कस्टमर बेस आहे तो डायरेक्ट कंपनीपासून कस्टमरपर्यंत आहे आणि मेजरली आपला जसं फोकस जे आहेत आता आपण जसं सांगतो आपले आर्किटेक्चर पेंट्स पण आहेत
डेकोरेटिव्ह आहेत पण आर्किटेक्ट म्हणजे जे क्रॅक पडतात घरांना ते रिड्यूस कसं करता येईल ते पण आहेत आपल्याकडे पेंट्स आहेत. म्हणजे भारतीय ग्राहकांना परवडेल अशा स्वरूपाचा एक पेंट्सचा ब्रँड या ठिकाणी हे स्पार्क OnePlus या ठिकाणी यांनी घेऊन आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या रंगाचं वैशिष्ट्य हे उन्हाळ्यामध्ये 10°C म्हणजे जो काही तापमानाचा रेशो असेल, समजा 20°C असेल तर ते 10°C म्हणजे ते 10°C तापमान कमी करतं आणि पावसाळ्यामध्ये ते लिकेज होऊ देत नाही. अशा प्रकारच्या वैशिष्ट्यासह एक नवीन प्रॉडक्ट, नवीन म्हणण्यापेक्षा लोकांसाठी एक महत्त्वाचं आणि किफायतशीर, ग्राहकांना ज्यांनी आता त्या ठिकाणी सांगितले की रंग करायचा पण त्यांना परवडत नाही, भारतीय ग्राहक हा उद्देश, या उद्देशाने मी तो या ठिकाणी शब्द वापरला की भारतीय ग्राहकांना परवडणारा अशा स्वरूपाचा हा ब्रँड आणलेला आहे. असे अनेक ब्रँड एक्सपोमध्ये आहेत. बांधकाम व्यावसायिकाची काय काय गरज आहे आणि बांधकाम व्यावसायिकापेक्षा ग्राहकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा घेऊन वेगवेगळ्या शक्ली लढवत या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत. अजून पाहूया आपण की या एक्सपोमध्ये काय आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.